नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे। माय नेम इज एसपी सर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11th मॅथ सेकंडचा पहिला चैप्टर बघणार आहोत, ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर। तो ये चैप्टर में हम क्या देखने वाला है, थोड़ा मिक्सअप पढ़ाएंगे, हिंदी मराठी इंग्लिश में पूरी खिचड़ी कर डालेंगे, क्योंकि पांढरा भात सबको पता नहीं है, खिचड़ी पसंद आहे ना, कमेंट मध्ये सांगा। ओके चला ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर। आणि विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर एमएसटी सीईटी एक्झाम साठी, त्यानंतर जेई एक्झाम साठी आणि एनडीए एक्झाम साठी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बरोबर आहे। ओके, कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर तुम्हाला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना समजा अवघड जातो, पण तुम्हाला सांगतो हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला बाकीच्या व्हिडिओच्या कंपॅरिझन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरचे म्हणजे परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जास्त समजायला लागतील। आणि जर समजत असेल, माझी मेहनत तुम्हाला आवडत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला नक्कीच लाईक करा, माझा उत्साह वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा यार। ओके, एकदम तुम्हाला टोटल सगळे चॅप्टर मी प्रोव्हाइड करणार आहे आपल्या मराठीमध्ये, हिंदी में मिक्सअप करें, मतलब बीच में थोड़ा हिंदी बोलूंगा, इंग्लिश थोड़ा बोलूंगा और मराठी बोलूंगा। ओके, तो सबकी हम खिचड़ी करेंगे और हमारा जो ये कॉम्प्लेक्स नंबर है उसको हम आसानी से कवर अप करेंगे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा आपण अंडरस्टँड करूया बघा। चला ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्ष द्या, नंबर म्हणजे काय, संख्या। संख्यांचे दोन प्रकार पडतात, देयर आर टू टाइप्स ऑफ नंबर। फर्स्ट वन इज द रियल नंबर। ओके, आता कॉम्प्लेक्स नंबर समजून घेण्याच्या पूर्वी आपण समजून घेऊया की नंबर काय असतं। नंबरचे दोन प्रकार पडतात, एक आहे रियल नंबर आणि दुसरा आहे इमॅजिनरी नंबर। कोणता नंबर? इमॅजिनरी नंबर। ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा रियल नंबर आपण ऑलरेडी 10वी पर्यंत बघितलेला आहे। याच्यामध्ये रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, इंटीजर्स, ओके, नॅचरल नंबर्स, होल नंबर, प्राइम नंबर, ऑड नंबर, इवन नंबर, या सगळ्या नंबर आपण बघितलेले आहेत रियल नंबर मध्ये। ओके, 11वीला आपल्याला डिस्कस करायचंय इमॅजिनरी नंबरचा कन्सेप्ट। कॉम्प्लेक्स नंबर हा टोटल इमॅजिनरी नंबर नाहीये। ओके, तर इमॅजिनरी नंबरचा कन्सेप्ट हा कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ऍड होणार आहे। कसा ऍड होणार आहे पुढे मी सांगणार आहे, पण पहिल्यांदा इमॅजिनरी नंबर म्हणजे काय। इमॅजिनरी नंबर म्हणजे काल्पनिक संख्या, काल्पनिक नंबर जो कि अस्तित्वातच नाहीये, जो एग्जिस्ट नहीं करता है, उसको भैया हम क्या बोलते हैं, इमॅजिनरी नंबर बोलते हैं। दीदी समजलं का तुला? तायडे समजलं? बावड्या दोघाला समजलं? आता इमॅजिनरी नंबर म्हणजे थोडक्यामध्ये आयडिया आली सर, कॉम्प्लेक्स सॉरी इमॅजिनरी नंबर म्हणजे थोडक्यामध्ये आयडिया आली सर, इमॅजिनरी नंबर म्हणजे काल्पनिक नंबर। ओके, तर याला विद्यार्थी मित्रांनो आय लेटरनं इंडिकेट करायचं। इमॅजिनरी नंबरला कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं? आय लेटरनं। तर इमॅजिनरी नंबर म्हणजे काय असतो लक्ष द्या, हो का विद्यार्थी मित्रांनो। बघा, √49 ची आपल्याला व्हॅल्यू माहित आहे, किती आहे? 7। √49 ची किंमत किती आहे? 7 आहे। पण मी जर समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं √-49 ची व्हॅल्यू किती, तर √-49 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येत नाही, यालाच आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो, बरोबर आहे। म्हणजे काय, मायनस संख्येचं स्क्वेअर रूट। ओके, उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर रूट ऑफ -1 असेल तर त्याला आय म्हणायचं। इमॅजिनरी नंबर म्हणजे काय, याला आपण आय न इंडिकेट करतो, तर आय म्हणजे इमॅजिनरी नंबर आणि याला √-1 न इंडिकेट करायचं। हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा। आय ची व्हॅल्यू किती असते? √-1 असते। बघा, एखाद्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, एखाद्या वेळेस समजा √-49 तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, याची व्हॅल्यू तशी फाइंड आउट करता येत नाही, पण याचं कन्वर्जन तुम्हाला इमॅजिनरी नंबर मध्ये करायचं, तर कसं करायचं? तर या √49 ला मी काय लिहू शकतो, हेच एक्झाम्पल तुम्हाला नंतर पुढे एक्सरसाइज 1.1 मध्ये कामाला येणार आहे, सध्याला फक्त कन्सेप्ट अंडरस्टँड करूया। तर √-49 ला मी काय लिहू शकतो, √-1 इंटू √49 असं लिहू शकतो। √-49 ला मी √-1 इंटू √49 असं लिहू शकतो। आता या √-1 ला मी आय लिहू शकतो, हे आय आलं, आणि √49 ची किंमत किती आहे? 7 आहे, म्हणजे 7i हा इमॅजिनरी नंबर आहे। आलं लक्षामध्ये? सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा इमॅजिनरी नंबर असतो, ज्याला आपण आय लेटरनं इंडिकेट करत असतो, बरोबर आहे। ओके, आता आपण डिस्कस करूया की कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय सर। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, बघा याला वाटलं तर लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेतला स्क्रीनशॉट। चला आता आपण डिस्कस करूया कॉम्प्लेक्स नंबर काय आहे। चला टायटल येतो मी या ठिकाणी, बघा कॉम्प्लेक्स नंबर। कॉम्प्लेक्स नंबर याला आपण कोणत्या लेटरनं इंडिकेट करायचं,
कॉम्प्लेक्स लेटरला झड लेटरनं इंडिकेट करायचं. बरोबर आहे. कॉम्प्लेक्स नंबरला कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं? झड लेटरनं. तर याचं रिप्रेझेंट कसं सर? झड बरोबर ए प्लस बी आय हे याचं रिप्रेझेंटेशन आहे. झड बरोबर ए प्लस बी आय हे याचं रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे काय सर समजलं नाही? समजून सांगतो डिटेलमध्ये. भावड्या टेन्शन घेऊ नको, ताईडे तू बी टेन्शन घेऊ नको. ओके. झडला काय म्हणायचं राजा? कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. ए म्हणजे काय असतं याच्यामध्ये सर? ए आणि बी बिलॉंग्स टू द रियल नंबर. ए आणि बी हे रियल नंबर असतात आणि ए जो पार्ट आहे हा रियल नंबरचा पार्ट असतो. आलं लक्षामध्ये? ओके. आणि आय म्हणजे काय असतं? इमॅजिनरी नंबर. ओके. आय म्हणजे काय असतं? इमॅजिनरी नंबर. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर यांचं जे कॉम्प्लेक्स आहे, यांचं जे ऍडिशन आहे किंवा यांचं जे मिक्सचर आहे, यांचं जे मिश्रण आहे, यांची जी खिचडी आहे भावड्या, तर याला म्हणायचं कॉम्प्लेक्स नंबर. आणि त्याला आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? झड लेटरनं. कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटायलाय, सर्वांना समजायलाय नाही समजायलाय कमेंट मध्ये सांगा. ओके. एखादा डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. ओके. चला ठीक आहे. तर कॉम्प्लेक्स नंबरला झड लेटरने इंडिकेट करायचं. मग याचं रिप्रेझेंटेशन कसं लिहायचं? झड बरोबर ए प्लस बी आय. ए आणि बी बिलॉंग्स टू, हा जो सिम्बॉल आहे विद्यार्थी मित्रांनो, या सिम्बॉलला म्हणायचं बिलॉंग्स टू. याला काय म्हणायचं? बिलॉंग्स टू म्हणायचं. बरोबर आहे. लक्षात ठेवा. ओके. आणि आर म्हणजे रियल नंबर असते. बरोबर आहे. आता उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर याचं एक्झाम्पल काय येणार आहे बघा. एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर झड बरोबर 2 + 4i. झड बरोबर 2 + 4i हे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. 2 हा रियल नंबर आहे आणि 4i, या 4i ला सगळ्याला मिळून इमॅजिनरी नंबर म्हणायचं. आलं का लक्षामध्ये? ओके. 2 रियल पार्ट आणि 4i वाला जो पार्ट आहे म्हणजे हा रियल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. दुसरं एक्झाम्पल घेतलं, झड बरोबर 9 - 2i. बरोबर आहे. 9 - 2i. दिस इज ऑल्सो द एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? एक रियल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट, या दोघांना मिळून काय तयार होतं? कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. बरोबर आहे. सर्वांना इथपर्यंतचा पार्ट समजला? समजा सबको? समजिंग राईट. ओके. देन कमेंट करिंग. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आपल्याला पार्ट बघायचा आहे. हा पार्ट सर्वांना समजलेला आहे? ओके. चला ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण नेक्स्ट बघूया इक्वॅलिटी. काय बघू नेक्स्ट आपण? इक्वॅलिटी. नेक्स्ट पार्ट आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता काही हे कन्सेप्ट तुम्हाला खूप महत्वाचे आहेत जे की एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं इक्वल करायचं लक्ष द्या. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 + IB किंवा 2 + 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. 2 + 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. याला इक्वल कसं करायचं? a + bi = 2 + 3i. म्हणजे बघा 2 + 3i म्हणजे a + bi सोबत या स्टँडर्ड फॉर्मॅट सोबत काय करायचं? कॉम्प्लेक्स नंबरला इक्वल करायचं. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, a ची व्हॅल्यू किती? a म्हणजे रियल पार्ट आणि हा bi वाला पार्ट. तर a म्हणजे रियल पार्ट. a ची व्हॅल्यू किती मित्रा? 2 आहे. b ची व्हॅल्यू किती? 3 आहे. i चा कोएफिशिएंट b, i चा कोएफिशिएंट b, तर b ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. अशा पद्धतीनं याला इक्वॅलिटी म्हणायचं. आणखीन एक सांगतो एक्झाम्पल बघा, 2 - 9i. तर याला काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म सोबत इक्वल करायचं, कम्पेअर करायचं. म्हणजे a + bi हा स्टँडर्ड फॉर्म आहे. a + bi बरोबर काय येणार आहे? 2 - 9i. याच्यामध्ये a ची व्हॅल्यू किती? हो का, i सोबत जो पार्ट आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे आणि इकडला पार्ट रियल पार्ट आहे. a ची व्हॅल्यू किती? 2 आहे. आणि त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू किती आहे? b बरोबर i सोबतचा पार्ट b. हो का, i सोबतचा पार्ट, i सोबतचा पार्ट, i सोबतचा पार्ट काय आहे? -9 आहे. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इक्वॅलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर आपण कन्सेप्ट बघितलेला आहे. हाच कन्सेप्ट तुम्हाला एक्सरसाइज 1.1 मध्ये कामाला येणार आहे. आलं लक्षामध्ये? इक्वॅलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर सर्वांना समजलं? ओके. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन कशी करायची? खूप सोपं आहे मित्रांनो, लक्ष द्या. एक्झाम्पल बघा, फक्त एक्झाम्पल बघा. 2 + 3i हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. याची आपल्याला ऍडिशन करायची आहे कोणासोबत? 4 + 9i या कॉम्प्लेक्स नंबर सोबत. खूप सोपं आहे, लक्ष द्या. ऍडिशन करत असताना काय करायचं? रियल पार्टची रियल पार्ट सोबत ऍडिशन करायची. रियल पार्ट कोणता आहे? हा रियल पार्ट आहे. हा रियल पार्ट आहे. मग रियल पार्टची रियल पार्ट सोबत ऍडिशन करायची. 4 आणि 2 6. 4 आणि 2 किती? 6. आता इमॅजिनरी पार्टची इमॅजिनरी पार्ट सोबत ऍडिशन करा. इमॅजिनरी पार्ट 3i.
इकडे इमॅजिनरी पार्ट 9 आहे, 3i + 9 आहे, 9 3 12, तर या ठिकाणी काय आलं 12i. बरोबर आहे. ऍडिशन करत असताना इमॅजिनरी पार्टची इमॅजिनरी पार्ट सोबत ऍडिशन करा आणि रिअल पार्टची रिअल पार्ट सोबत ऍडिशन करा. मी तुम्हाला सांगितलंय झड बरोबर bi, याच्यामध्ये a हा रिअल पार्ट आहे आणि bi वाला जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा इमॅजिनरी पार्ट आहे. आलं का लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सबट्रॅक्शन बघूया. सबट्रॅक्शन काय येणार आहे बघा, एकदम सोपं आहे. सबट्रॅक्शन काय येणार आहे, आता याच मॅट्रिक्सचं किंवा सॉरी मॅट्रिक्स नाही, याच कॉम्प्लेक्स नंबरचं आपण सबट्रॅक्शन करूया. ओके, तर काय आहे 2 + 3i - 4 + 9i. सबट्रॅक्शन कसं करायचं, सगळ्यात पहिल्यांदा मायनस मध्ये मल्टिप्लाय करा. तर काय येणार आहे, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज 2 + 3i, मायनस मध्ये मल्टिप्लाय करा, -4 - 9i. बरोबर आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो रिअलचं रिअल सोबत काय करायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. 2 - 4, 4 मधून 2 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येत चिन्ह माहिती आहे सर्वांना. वजाबाकी कशी करायची, हो का, हे काही नाही म्हणजे प्लस असतं, प्लस मायनस मायनस होतं. 4 मधून 2 गेले, 2 उरले, मोठ्या संख्येत चिन्ह. त्याच्यानंतर 3i आणि 9i, हे मायनस आहे हे प्लस आहे म्हणजे वजाबाकी होणार आहे. 9i मधून 3i गेले, ओके, 9i मधून 3i गेले, 6i उरले, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे सबट्रॅक्शन आलेलं आहे. बरोबर आहे. काही नाही, पहिल्यांदा मायनस मध्ये मल्टिप्लाय करा, मग रिअल पार्टची प्लस किंवा मायनस करा आणि इमॅजिनरी पार्टचं प्लस किंवा मायनस करा म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करा. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे. ओके, जर 1 + 1 - असेल तर सबट्रॅक्शन होईल, 1 + 1 - असेल तर सबट्रॅक्शन होईल, दोन्ही मायनस असेल तर ऍडिशन होईल. सर्वांना माहिती आहे ही गोष्ट. ओके, तर हे झालं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट आपल्याला बघायचं स्केलार मल्टिप्लिकेशन. सर्वांना समजलंय, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. इथपर्यंतचा पार्ट समजत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो या आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला 11वीचं कम्प्लीट मॅथ सगळं अपलोड होणार आहे. दररोजचा एक व्हिडिओ अपलोड होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स अपलोड होणार आहे, बायोलॉजी अपलोड होणार आहे आणि केमिस्ट्री अपलोड होणार आहे. म्हणजे 11वी साठी तुमचं हे चॅनल जे आहे आपलं परिवर्तन लर्निंग सेंटर हे सगळ्यात महत्त्वाचं चॅनल तुमच्यासाठी ठरणार आहे. पुढचे 2 वर्ष तुम्हाला हे चॅनल कंटिन्यू गायडन्स करणार आहे तुमचं करिअर बिल्ड करण्यासाठी. आणि आम्हाला एकच अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करावं, कमेंट करावी आणि सबस्क्राईब करावं. बरोबर आहे, एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून, बाकी काही अपेक्षा नाही. यार सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. बाकीचे हिंदीमध्ये शिकवाले तर तुम्ही त्यांना तिकडे सपोर्ट करायला. मग देखो मुझे भी हिंदी आती है, ऐसा नहीं कि मुझे हिंदी नहीं आती है, लेकिन मैं आपको मराठी में क्यों पढ़ा रहा हूँ भैया. मैं इंग्लिश में भी पढ़ा सकता हूँ लेकिन मैं मराठी में क्यों पढ़ा रहा हूँ, क्योंकि हमारी लँग्वेज है यार मराठी, ही हमारी दिल की लँग्वेज है, आपल्या घरची लँग्वेज आहे. बरोबर आहे. जर मराठीमध्ये जर समजा कोणी नाही शिकवलं तर मग हिंदीवाले सगळे येतील आपल्या बोकोंडीवर बसतील ना बाबा. तायडे लक्षात आलंय का भावड्या. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी मराठीमध्ये शिकवलो यार. त्याच्यामुळे मराठी माणसाला सपोर्ट करा तुम्ही आणि जास्तीत जास्त हे चॅनल आपलं शेअर करा. बरोबर आहे. ओके, काही डाऊट वाटला भावड्या विचारायचं, तायडे तू पण विचारायचं. अलग लक्षामध्ये. चला ठीक आहे. आता आपल्याला बघायचं स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं बघा. स्केलार मल्टिप्लिकेशन कॉम्प्लेक्स नंबर मध्ये स्केलार मल्टिप्लिकेशन काय असतं, काही नाही हो का. 5 हा एक स्केलार नंबर आहे. 5 घ्या, 7 घ्या, 8 घ्या, काही बी घेऊ शकता. आणि ही एक समजा कॉम्प्लेक्स नंबर आहे. कोणती 9 + 4i ही एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, तर त्याला तुम्ही 5 न मल्टिप्लाय करू शकता. कसं मल्टिप्लाय करता येईल, जसं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करता तसं मल्टिप्लाय करा. चला मल्टिप्लाय करा. मग काय येणार आहे 5 × 45 प्लसला प्लस 5 × 20 आणि सोबत आयला आय, याला म्हणायचं स्केलार मल्टिप्लिकेशन. म्हणजे कोणत्याही एखाद्या नंबरनं आपण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय कसं करतो, जसं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो तसं मल्टिप्लाय करणे म्हणजेच काय होतं, दिस इज कॉल्ड एज, याला आपण स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणतो. बरोबर आहे. ओके, समझ रहा है सबको. अभी देखो थोड़ा अगला एग्जांपल लेंगे. 6 × 2 + 2i. अगर हम इसको मल्टीप्लाई करेंगे तो क्या आएगा ताइडे, क्या आएगा. अभी देख ये साई दोनी क्या होता है 12 होता है, ये प्लस आएगा, साई दोनी 12 होता है और आई का आई आएगा. इसी को भैया हम क्या बोलेंगे, स्केलार मल्टिप्लिकेशन. समजलं का रे, कमेंट मध्ये सांगा. चला ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट विद्यार्थी मित्रांनो बघा, ऍडिशन सबट्रॅक्शन झालं, स्केलार मल्टिप्लिकेशन झालं. ओके, स्क्रीनशॉट घ्या. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट बघायचं आहे, दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मल्टिप्लिकेशन, 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, एकदम सोपं आहे आणि हा महत्वाचा पार्ट आहे मल्टिप्लिकेशन. ओके, आता बघा काय येणार आहे. सपोज एक कॉम्प्लेक्स नंबर आहे 2 + 2i आणि दुसरी कॉम्प्लेक्स आहे 3 +
3i ही दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत, याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. जसं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तुम्ही ब्रॅकेटशी करता, येता 10वी पर्यंत तुम्ही केलेलं आहे. कसं मल्टिप्लाय केलंय बघा, ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटशी म्हणजे काय करायचं, पहिल्या टर्मनं दोघाला मल्टिप्लाय करायचं, त्याच्यानंतर दुसऱ्या टर्मनं पुढच्या दोघाला मल्टिप्लाय करायचं, यालाच म्हणायचं मल्टिप्लिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. चला मल्टिप्लाय करा. मग काय येणार आहे बघा, पहिल्या टर्म दोघाला मल्टिप्लाय करा, बेत्रिक 6 बेत्रिक 6 6 आहे. ओके, त्याच्यानंतर या 2i न मल्टिप्लाय करा दुसऱ्या टर्म दोघाला, बेत्रिक 6 आहे. त्याच्यानंतर बेत्रिक 6 i इंटू i स्क्वेअर. आलं लक्षामध्ये बघा, पहिल्या टर्मनं दोघाला मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या टर्मनं दोघाला मल्टिप्लाय केलं आणि दुसऱ्या टर्मनं दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करत असताना बेत्रिक 6 आलं आणि i इंटू i स्क्वेअर आलं. याला पुढे सॉल्व्ह करूया आपण. पुढे सॉल्व्ह करता येतं 6 प्लस 6i प्लस 6 आहे, 6 6 12 12 आहे, 12 आहे. या ठिकाणी 6 घ्या. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मित्रांनो काय असते बघा, लक्ष द्या. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते बघा, हो का, आय ची व्हॅल्यू आपली काय आहे, रूट ऑफ -1 आहे. आय ची व्हॅल्यू काय, रूट ऑफ -1. ही पेन दिसत नाही का, एक मिनिट दुसरी पेन घेतो. आय ची व्हॅल्यू काय, रूट -1. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू येते -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1. तर या ठिकाणी -1 पुटअप करा. मग आता बघा पुढे काय येणार आहे, 6 प्लस 12i, 6 इंटू -1 -6 प्लस 6 -6 कॅन्सल होतं, 0 होतं, 0 प्लस 12i, 0 म्हणजे कोणताच नंबर नसतो, तर या ठिकाणी 12i. दिस इज द मल्टिप्लिकेशन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. बरोबर आहे, सर्वांना समजलंय का, काही नाही, लय सोपं आहे तायडे भावड्या, लय सोपं आहे. एका ब्रॅकेटनं दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणं, पहिल्या टर्मला 2 टर्मला मल्टिप्लाय करा, दुसऱ्या टर्मला पुढच्या 2 टर्मला मल्टिप्लाय करा आणि जिथं आय स्क्वेअर आले तिथं -1 लिहून टाका. पुढे सॉल्व्ह करत जा. आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह झालेलं आहे, उत्तर भेटलेलं आहे आणि हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला एक्सरसाइज 1.1 मध्ये करायचं आहे. चला ठीक है, सर्वांना समझ है? ओके चलो स्क्रीनशॉट लो, मिक्स पढ़ाएंगे हम सब मिक्स पढ़ाएंगे क्योंकि बोर नहीं होगा. चलो ठीक है, अभी देखो भैया नेक्स्ट हम क्या करने वाले हैं, ये मल्टीप्लीकेशन हमारा हो गया. अभी हम क्या करेंगे, पावर ऑफ आई देखेंगे. ये भी इंपॉर्टेंट कंसेप्ट है, पावर ऑफ आई. तो आई का पावर क्या होता है, पावर ऑफ आई बहुत इजी है. ये 4 इंपॉर्टेंट फॉर्मूले आपको याद रखना है. देखो आई की वैल्यू कितनी है, रूट ऑफ -1 है भैया. अगर हम स्क्वायर करेंगे तो क्या आएगा, आई स्क्वायर इक्वल टू -1 आएगा. बरोबर है. अगर हम क्यूब करेंगे तो क्या आएगा, ओके क्यूब आई क्यूब इक्वल टू, इसको हम आई स्क्वायर इंटू आई लिख सकते हैं. बरोबर है. तो आई स्क्वायर का वैल्यू कितना हमारा -1 इंटू ये आई एज इट इज और ये माइनस आई आ गया. तो आई क्यूब का वैल्यू भैया क्या आ गया, आई क्यूब का वैल्यू -1 आ गया. आई का वैल्यू रूट -1, आई स्क्वायर का वैल्यू -1 और आई क्यूब का वैल्यू माइनस आई आ गया. अभी हमें देखना है आई रेस्ट टू 4. चलो आई रेस्ट टू 4 का वैल्यू क्या आएगा, आई रेस्ट टू 4 का वैल्यू इसको हम आई स्क्वायर इंटू आई स्क्वायर ऐसे लिख सकते हैं. ओके आई स्क्वायर को हम क्या लिखेंगे -1, आई स्क्वायर को हम क्या लिखेंगे -1. ओके देखो आई स्क्वायर -1, तो आई स्क्वायर -1 आई स्क्वायर -1. ओके -1 इंटू -1 -1 इंटू -1 +1. तो आई रेस्ट टू 4 का वैल्यू कितना है, 1 है. तो ये 4 पावर आपको याद रखना है. पावर ऑफ आई, आई का वैल्यू रूट -1 हे बघा. चला मराठीमध्ये आई ची व्हॅल्यू रूट -1, आई स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, आई क्यूब ची व्हॅल्यू -i आणि आई रेस्ट टू 4 ची व्हॅल्यू 1. हे तुम्हाला पाठच करायचंय. बरोबर आहे. ओके पॉवर ऑफ आई ही कन्सेप्ट भी आयएमपी आहे. इथं मी आयएमपी लिहितो कारण की एक्सरसाइज 1.1 सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कामाला लागणार आहे. बरोबर आहे. ओके आता लास्ट कन्सेप्ट बघायचा विद्यार्थी मित्रांनो, कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. एकदम इंपॉर्टंट कन्सेप्ट आहे हा बी म्हणजे सगळेच कन्सेप्ट महत्वाचे आहेत कारण की एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी हे कामाला लागणार आहेत. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट एकदम सोपा आहे. पहिले एक्झाम्पल आपण घेऊ. सपोज हा नंबर आहे 3 + 4i, याचा कॉन्जुगेट कसा करायचा, लई सोपं आहे. तायडे लक्ष दे, एकदम लई सोपं आहे. कॉन्जुगेट म्हणजे काय असतं बघा, आयचं साइन चेंज करणे. हे बघा हे आय म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे, आयचं साइन चेंज करणे म्हणजे काय, जर +i असेल तर -i करा आणि -i असेल तर +i करा. यालाच म्हणायचं कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इतकं सोपं आहे बघा. द कॉन्जुगेट इज काय येणार आहे या नंबरचं कॉन्जुगेट, मी काय सांगितलं फक्त आयचं साइन चेंज करायचं. इथं +4i आहे तर काय येणार आहे, -4i येणार आहे. जर -4i असलं असतं तर +4i आला असतं. चला ठीक आहे, मग 3 ला 3 ऍज इट इज, +4i च्या जागी -4i झालं कॉन्जुगेट. आयएमपी आहे, याच्यावर क्वेश्चन आहे, एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन आहे, आयएमपी आहे.
द कॉन्जुगेट इज, सर्वांना समजलंय? आता बघा पुढचं काय येणार आहे, कॉन्जुगेट. ओके, एखादं नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण घेतलं, हे पहिलं एक्झाम्पल झालं आपलं. दुसरं एक्झाम्पल -9 प्लस, बघा -9 कशाला, +9 -5i, याचा आपल्याला कॉन्जुगेट करायचा आहे. ओके, पुढे मायनस मध्ये घेऊया, तर याचा कॉन्जुगेट काय येणार आहे? तर एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, द कॉन्जुगेट इज, मी काय सांगितलं, आयचं साइन चेंज करायचं, -5i चं साइन काय येणार आहे, +5i, बाकी ऍज इट इज. हे बघा 9 ला 9, -5i च्या ठिकाणी +5i, झालं कॉन्जुगेट. बरोबर आहे, सिंपल आहे का नाही सांगा बरं. आता पुढे आपल्याला आणखीन काय करायचं बघा, लक्ष द्या. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया याच्यामध्ये कॉन्जुगेट मध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल. -7 -7i, याचं तुम्हाला काय करायचंय, कॉन्जुगेट लिहायचंय. तर वाक्य काय येणार आहे, द कॉन्जुगेट इज. आता हे तुम्ही वाक्य लिहा, आम्ही काय सांगितलं, फक्त मायनसचं साइन चेंज करायचं, याचं नाही, फक्त मायनसचं. मग हे -7 ला -7 आणि हे -7i आहे, त्या ठिकाणी +7i. इकडलं साइन चेंज करू नका, फक्त मायनस, हो का, आयचं साइन चेंज करायचं, आयचं फक्त, आयचं मायनस असेल तर प्लस घ्या, प्लस असेल तर मायनस घ्या. हे -7 ला -7, इथं -7 आहे, म्हणून याचा कॉन्जुगेट +7i झाला. बरोबर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण बघितलेलं आहे. सर्वांना व्हिडिओ समजलेला आहे? ओके, समजला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कुठं अडचण असेल तर सांगा. मी पुढच्या लेक्चरमध्ये ती अडचण तुमची, जी डाऊट आहे तुमचा, तो पुढच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तो कव्हर अप करेल. ओके, आणि सपोर्ट करा चॅनलला पूर्णच्या पूर्ण. जर समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सपोर्ट केला चॅनलला, शेअरिंग करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बरोबर आहे. तर तुम्हाला सगळंच्या सगळं मी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, जेवढे आपले चॅप्टर आहेत तेवढे. आणि विद्यार्थी मित्रांनो जी सीईटीचे चॅप्टर जे आहेत ना, ओके, आता ज्या विद्यार्थ्यांना समजा एमएससी सीईटी पुढे एक्झाम द्यायची आहे, सीईटी एक्झाम द्यायची, त्यांना इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर आपण एक स्पेशल सीईटीची बॅच करतो आपण. बरोबर आहे. तुमची इच्छा असेल तर, इच्छा आहे का, कोण कोण विद्यार्थी सीईटी देणार आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं. ओके, मग जर तुमची इच्छा असेल तर आपण एमएसटी सीईटीची एक स्पेशल बॅच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण लॉन्च करूया एमएसटी सीईटी साठी. म्हणजे जेणेकरून कसं आहे, तुमचं जे ड्रीम आहे ते ड्रीम मी नक्कीच पूर्ण करेल. ओके, आणि महाराष्ट्रामधल्या टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. आणि एकदा जर समजा महाराष्ट्रामधल्या टॉप 5 कॉलेजमध्ये ऍडमिशन तुमचं झालं तर त्या ठिकाणी तुमचं आयुष्य एकदम सेट आहे, तुमची जिंदगी एकदम झिंगालाला आहे. बावड्या, ओके, अलग अलग शाळेमध्ये जिंगालाला लाईव्ह करायची. ओके, नाद करते काय, यावंच लागतंय आणि परिवर्तन चॅनलला सबस्क्राईब करावंच लागतंय. ओके, चला ठीक आहे, चला या ठिकाणी आपण थांबूत. जय हिंद, जय परिवर्तन.